नमोदय मित्रांनो आणि जय भीम मित्रांनो, आजचा हा एपिसोड हा थोडासा वेगळा एपिसोड आहे, कारण आजच्या या एपिसोडचा विशेष थोडा वेगळा आहे। मित्रांनो, आपण आपल्या बौद्ध समाजामध्ये बघतो, जेव्हा आपल्या घरी नवीन मूल जन्माला येतं त्यावेळी आपण खूप असा वेळ हा त्याचं नाव काय ठेवणार याच्यावर आपण व्यतीत करतो। आणि खूप साऱ्या लोकांना बौद्ध धर्मातलं नाव ठेवण्यासाठी त्यांच्याकडे खूप कमी पर्याय असतात। त्यांना जरी बौद्ध धर्माचं नाव ठेवण्याचं मन जरी असलं तरी त्यांना योग्य असे नाव सापडत नाहीत, कारण खूप साऱ्या लोकांनी पुस्तके, गौतम बुद्धाचा इतिहास, आंबेडकरांचा इतिहास हा माहीतच नसतो। तर मित्रांनो, थोडाफार अभ्यास केल्यामुळे काही नाव मला माहिती पडली आहेत। तसेच खूप सारे नाव मी बुद्ध आणि त्याचं धम्म या पुस्तकातून सुद्धा मी घेतलेली आहेत। तर ते नाव मी आज या एपिसोडमध्ये तुमच्या समोर सादर करेन। तर मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण लेडीज फर्स्ट म्हणून मुलींच्या नावांची चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, मुलींसाठी बुद्धिस्ट नावं अशी आहेत की पहिलं नाव आहे रोमन किंवा रोमिनी। मित्रांनो, एक सांगायची गोष्ट अशी आहे, खूप सारे इतिहासप्रेमी मानतात की रोमन आणि रोमिनी ही गौतम बुद्धाच्या आईचं नाव आहे। गौतम बुद्धाची जन्मदाती आई महामाया हिचं नाव रोमन किंवा रोमिनी आहे असे सांगण्यात येते, आणि त्याच्यामुळेच गौतम बुद्धाचा जन्म जिथे झाला तिथे गौतम बुद्धाच्या आईच्या नावावरून लुंबिनी हे नाव पडले। मित्रांनो, दुसरं नाव आहे रोशिका। रोशिका ही दासी गौतम बुद्धाच्या जन्माच्या वेळी महामायेसोबत हजर होती। मित्रांनो, तिसरं नाव आहे कुरुवाकी। मित्रांनो, हे नाव तुम्ही ऐकलं असेल मूवी अशोकामध्ये दाखवण्यात आलं आहे की अशोकाच्या पत्नीचं नाव हे कुरुवाकी होतं, आणि ॲक्च्युली मध्ये सुद्धा सम्राट अशोकाच्या पत्नीचं नाव हे कुरुवाकीच आहे। चौथं नाव आहे संप्रती हे नाव गौतम बुद्धाच्या संघामधील एका भिक्षुणीचे होते। मित्रांनो, पाचवं नाव आहे तिस्या। हे सुद्धा एक बुद्धिस्ट नाव आहे। तिस्या हे अशोकाच्या पत्नीचं नाव होतं। आणि सहावं नाव आहे रक्षिता हे एक बुद्धिस्ट नाव आहे, आणि हे मौर्य कुळातील नाव होतं। मित्रांनो, सातवं नाव आहे तक्षशिला। मित्रांनो, मला तुम्हाला सांगायची काहीच गरज नाही की तुम्हाला माहिती आहे की तक्षशिला ही एक बुद्धिस्ट युनिव्हर्सिटी होती। मित्रांनो, आठवं नाव आहे संगीती। जेव्हा गौतम बुद्धांना निर्वाण प्राप्त झाल्यानंतर सगळ्या भिक्षूंनी एकत्र येऊन त्यांनी दिलेली वचने एकत्र करण्यासाठी राजा अजातशत्रूने पहिली संगीती आखली होती। नववं नाव आहे मैत्रिया हे सुद्धा शाक्य कुळातील एक नाव होतं। मित्रांनो, 10वं नाव आहे विपासना हे बुद्धिस्ट नाव हे विपश्यना या शब्दामधून निर्माण झालेले आहे। विपश्यना ही एक योग पद्धती आहे। 11वं नाव आहे श्रावस्ती। मित्रांनो, गौतम बुद्धाचं सगळ्यात आवडतीचं ठिकाण जर कुठे असेल तर ते होतं श्रावस्ती, आणि त्यामुळे श्रावस्ती हे एक बुद्धिस्ट नाव आहे। मित्रांनो, 11वं नाव आहे सुकिती। मित्रांनो, तुम्ही खरंच आश्चर्यचकित व्हाल जेव्हा मी तुम्हाला सांगेन की सुकिती हे नाव इतिहासकार सांगतात की हे नाव गौतम बुद्धाचं आहे, कारण जेव्हा गौतम बुद्धाचे अवशेष पिपरावा या ठिकाणी उत्खनन करून भेटले होते तेव्हा त्याच्या कलशावर सुकिती हे नाव स्पष्टपणे कोरलेले आहे, आणि ते नाव होते गौतम बुद्ध यांचे। मित्रांनो, 13वं आणि शेवटचं नाव आहे परिव्रजा म्हणजे दीक्षा घेणं। तेव्हा गौतम बुद्ध आपल्या संघात जेव्हा निरनिराळ्या लोकांना दीक्षा देत होते त्याच पद्धतीला परिव्रजा असे म्हणत होते। आय होप मित्रांनो, तुम्हाला हा एपिसोड खूप आवडला असेल, आणि येणाऱ्या काळामध्ये जेव्हा कुठल्याही नवीन अपत्याला जर नाव द्यायचे असेल तर तुम्ही या नावांचा नक्की विचार कराल। हा जर व्हिडिओ आणि हे जर नावं तुम्हाला आवडली असतील तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा। थँक्यू।